कल्पना करा, एखादा विद्यार्थी आहे, घरातून बाहेर पडला, त्यानं अगदी गरीब आहे, परिस्थिती नाजूक आहे, फार काही शिक्षण झालेलं नाही आहे, पण त्याला असं वाटायला लागलं कुठेतरी जावं, कुठेतरी अभ्यास करावा. असं करता एका आश्रमामध्ये, एका संस्थेमध्ये तो गेला. संस्थेमध्ये गेला, तिथं गुरुजी होते, 50-50 विद्यार्थी होते. रोज अध्ययन चालायचं, पाठ प्रवचनं चालायचे, सकाळचे पाठ, दुपारचे पाठ, संध्याकाळचे पाठ, सगळं व्यवस्थित चालायचं. याला आनंद वाटला, आपल्यालाही शिकायची इच्छा आहे या दृष्टीने तो घरातून बाहेर पडलेला होता. तिथं आला आणि आल्यानंतर तो गुरुजींना म्हटला, मला शिकायचं आहे. तिथं जवळ कोणीतरी, ते गुरुजींच्या जवळ कोणीतरी असतं सगळं नियोजन करणारं. तिथल्या त्या मुख्य माणसांनी सांगितलं, अरे तुला शिकायचं आहे, मान्य आहे म्हटलं, पण इथं अगोदर येतं सेवा हा दारवंठा, इथं अगोदर सेवा करावी लागते. तू एक काम कर म्हटले, हे जे स्वयंपाकघर आहे त्याच्यामध्ये जी काही स्वयंपाक बनवला जातो ना, ती जी भांडी आहेत ना, ती भांडी सगळी धुवून काढायचं काम तू करायचं म्हटले. जेवण झाल्यानंतर सगळी भांडी जी स्वच्छ धुवायची असतात ना, ती धुवून काढायचे काम तू करायचं, ती सेवा तू करायची. तो म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. आता एवढं त्याला काम पडायचं, एवढी सेवा त्याला करावी लागायची. कधी सकाळचा पाठ मिळेल न मिळेल, कधी दुपारचा कधीतरी थोडाफार ऐकायला मिळायचा, कधी संध्याकाळचा, पण थोडं गुरुजींचं दर्शन घेणं, ती सेवा करणं, थोडंफार जेवढं कानावर पडतंय तेवढं ऐकणं, असा त्याचा प्रवास सुरू झाला. 1, 2, 3, 4 असं करता जवळजवळ 12 वर्ष झाली. ऐका, 12 वर्ष झाली. गुरुजींना असं वाटायला लागलं की आता माझंही वय झालेलं आहे, नंतर या आश्रमाची, संस्थेची जबाबदारी कोणावर तर दिली पाहिजे. कोणावर द्यायची म्हटले, उगी विनाकारण आपल्यानंतर भांडणं होण्यापेक्षा आत्ताच आपण परीक्षा घेऊन कोणाला तरी आपला उत्तराधिकारी म्हणून नेमलं पाहिजे. काय करायचं म्हणून गुरुजींनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित बसवलं. ऐका, बसवलं आणि गुरुजींनी सांगितलं, हे पहा, माझ्यानंतर कोण हे सगळं चालवायचं याच्याकरता मी परीक्षा घेणार आहे. ते म्हटले घ्या, काही नाही म्हटले, मी जे 12 वर्ष तुम्हाला शिकविलं ना, ते 4 रूपाने 2-3 वाक्यामध्ये मला मांडायचं, मला सांगायचं. जे मी शिक्षण 12 वर्षाचं जे तुम्हाला अनुभवाला आलं ते 4 रूपाने 2-3 वाक्यामध्ये सांगायचं. जो चांगल्या पद्धतीचं मांडणी करेल, सांगेल, तो या संस्थेचा पुढला उत्तराधिकारी, आश्रमाचा पुढला उत्तराधिकारी असेल म्हटले. काही हरकत नाही. पण सगळ्या विद्यार्थ्यांनी विचार केला, आपण जरी शिक्षण घेत असलो तरी आपण काही एवढे हुशार नाही आहेत, आपण काही एवढी पाठपाठांतर झालेलं नाही आहे, आपल्याला एवढं शिकूनही इतके अनुभव आलेले नाही आहेत. एक विद्यार्थी सारखा पुढं असायचा, नेहमी तो उत्तरं द्यायचा, गुरुजींच्या अगदी प्रेमातला होता. गुरुजी त्याला सारखे विचारायचे. सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला सांगितलं, तूच उत्तर दे बाबा, तूच सांग, आमचं काही नाही. तो बिचारा उठला, सगळ्यांनी आग्रह केला, हा उठला. आता ऐका, 12 वर्ष शिकलेलं ते 4 रूपाने 2-3 वाक्यात सांगायचं. काय आहे, विस्ताराचा संकोच करणं फार अवघड असतं, संकोचाचा विस्तार करणं सोपं असतं. एका ओवीवर तासभर बोलणं, 2 तास बोलणं सोपं असतं, पण 2 तास आपण काय ऐकलं ते एका वाक्यात सांगा म्हणणं फार अवघड असतं. 2 तास कीर्तन झालं ते विचारलं कसं काय याच्यातनं, हां ते फार चांगलं होतं, हां नाहीतर दुसरं लय भारी होतं, कसलं भारी होतं कोणाच ठाऊक, काय पडलं कळत नाही. त्याचा संकोच किंवा परिच्छिन्नतेने 1-2 वाक्यामध्ये मांडणं फार कठीण असतं. मग आता हा जो 12 वर्षाचा अभ्यास तो 2-3 वाक्यात सांगायचा, यानं काय केलं, फळ्यावर वाक्य लिहिलं. ऐका, काय लिहिलं, त्यानं सांगितलं, गुरुजी मी तुमच्या जवळ 12 वर्ष शिकल्यानंतर मला असं वाटतंय, मला जे जाणवलं या 12 वर्षाच्या अभ्यासातून ते असं जाणवलं, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. मला जे जाणवलं या सगळ्या अभ्यासातून, तर मानवी जीवनामध्ये कसं वावरलं पाहिजे, मला मन इथे यायचं आहे. बरं, पावन मनाचा हा विषय चालला आहे, मनाच्या संबंधाने बोलतोय. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे असं म्हणणं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी विचार केला की या सगळ्या अभ्यासाचं सार असं निघू शकतं हे आपल्याला माहीतच नाही. म्हटले किती चांगलं सार काढलं यांनी, किती चांगल्या पद्धतीने सिद्धांत मांडला. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी एकदम बरोबर सिद्धांत यांनी मांडला, आम्हाला ते सुचलं नाही, आम्ही जरी अभ्यास केला तरी आम्हाला ते जाणवलं नाही, आम्हाला ते शब्दात मांडता आलं नाही. गुरुजींनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, पण आणखीन कोणाला लिहायचं आहे का. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, नाही नाही गुरुजी, याच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं लिहूच शकत नाही. गुरुजींनी सांगितलं, तसं नाही, पण सगळ्याला अधिकार आहे, कोणाला असेल तर बघा. कोणी नाही 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 सगळं करायला लागले. हा जो होता ना भांडी घासणारा, तो नेमकं ते एका कोपऱ्याला येऊन बसलेला होता. विचारल्याबरोबर कोणाला आणखीन लिहायचं आहे का असं म्हटल्याबरोबर त्यानं हात वर केला. हात वर केल्याबरोबर सगळ्या मुलांनी मागं बघितलं आणि हसायला सुरुवात केली. त्याच्यातल्या एका मुलांनी सांगितलं, जेवणाला आणखीन वेळ आहे, थांब. लगेच असं हात वर करू नको म्हणले. आहे झालं, आता हे झालं की लगेच प्रसाद आहे मग भांडी घासायचेत म्हटले, थांब असं करू नको म्हटले. ते सगळे हसायला लागले. गुरुजींनी सांगितलं, नाही नाही त्याला काहीतरी लिहायचं असेल, म्हणायचं असेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, गुरुजी आम्ही 12 वर्ष तुमच्या जवळ रोज बसून सुद्धा
आता याच्यापेक्षा चांगलं आम्हाला सुचत नाही. हा तर भांडी घासत होता, हा तर कधी काही येत नव्हता. बऱ्याचदा कधी पाठाला नसलेलेच नाही म्हणजे मी काही नाही असं नाही, उगाच सहज म्हणायला लागलो. रघुनंदन महाराज माझ्यासमोर बसलेले आहेत. आम्ही मिळूनच होतो संस्थेमध्ये. आम्ही कीर्तनकार झालो, ते संस्थाधिपती झाले. बरोबर आहे. पण असं होतं कधी कधी. त्यांनी सांगितलं की हा पाठाला कधी नाही, काही नाही, याच्यापेक्षा काय चांगलं सुचणार आहे, त्याला काय लिहिणार आहे. गुरुजींनी सांगितलं तसं नाही, तो सुद्धा विद्यार्थी आहे, त्यालाही काहीतरी वाटत असेल, त्यांना लिहू द्या ना म्हटले, काय हरकत आहे. आता ऐका, पहिलं वाक्य काय होतं, मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. मन हा एक आरसा आहे, त्याच्यावर विकारांची धूळ साठलेली आहे, ती धूळ पुसून टाकली पाहिजे. हा विद्यार्थी जो नेहमी सेवा करणारा तो आला, त्यांनी खडू घेतला आणि त्याच्या खाली वाक्य लिहिलं, जिथं मन हे मन म्हणूनच शिल्लक राहिलं नाही, तिथं कुठले विकार आणि कुठली धूळ आणि काय पुसून टाकायचं म्हटले. मन असेल तर विकारांची धूळ. तुमच्याजवळ 12 वर्षाच्या अभ्यासातून आम्हाला असं वाटलं की मन म्हणून शिल्लक राहिलं नाही. मन न मन या स्थितीमध्ये जाणं, याला म्हणा पावन मनाचा